राधाराणीला फवालत का घालायचं ना ह्याला लाडूला घाल पहिला. मस्त असे डेकोरेशनची तयारी झालेली आहे आणि इथं जन्माष्टमीचे गाणी लावलेत पण ते स्टॉप केलेत कारण कॉपीराईट येतो. घर आपण चकाचक केलेलं आहे. इथे बघा माझ्या मिस्टरांना काम लावलंय भरपूर असं. पडदे इकडे सरकून घेतलेत आणि इथं आपली रांगोळी पण दाखवते. जन्माष्टमीची इथं तयारी केलेली आहे. इथं आपण थोडंसं सजवलंय हे पाहू शकता. एक मिनिट. इथं आपण पाळणा वगैरे बांधलाय वरती. थोडंसं अजून आपली सजावट चालू आहे इथं हे पाहू शकता. इथं पण थोडंसं लावलंय आणि इथं आपले प्रसाद वगैरे घरात आपला स्वयंपाक पण झालेला आहे सगळा. तर गॅलरी पण आपण मस्त चकाचक करून घेतलेली आहे. कसं वाटतंय मी पूर्ण थोडंसं सुरुवातीची शूटिंग करते आणि मग नंतर प्रसाद भरताना दाखवते. ही पहा आमची स्नोई. इथं किचनमध्ये आपला सगळं तयार झालेलं आहे प्रसाद ते पाहू शकता. थोडीशी भांडी राहिलेत घासायची आणि आता ह्या पुऱ्या करायच्या राहिल्यात. तर पुऱ्या तळायलाच घ्यायचे बाकी सगळं झालेलं आहे. इथं मस्त आपला डाळ भात वगैरे झालेला आहे आणि इथं हे सगळं प्रसाद झालेलं आहे. मासवड्या वगैरे, पिवळा बटाटा, भजी, आळूवडी, मेथीची भाजी आणि काय आहे कुरडई आणि बाहेर एक शेवयांची खीर बनवलेली आहे आणि एक साधी म्हणजे आपले दुधाची खीर बनवलेली आहे म्हणजे बिना शेवयाची उपवासवाल्यांसाठी. बाहेर पण आपण खूप काही तयार करून ठेवलेली आहे आणि आपला ते काय बरं धन्यांची पंजिरी ती पण बनवून ठेवलेली आहे आपण प्रसाद. धन्याची पंजिरी ती पण मी तुम्हाला दाखवते नंतर दाखवलंच पण आधी शूट करून घेते. नंतर लोक आल्यावर मला जमणार नाही. फळं वगैरे आणलेली आहेत. इथं 1 किलो पेढे पण आणलेले आहेत आपण. इथं मी सगळं भरून ठेवलं आहे थोडंफार आणि ही आहे धन्याची पंजिरी पाहू शकता. मस्त पंचमेवा वगैरे टाकून आणि ही शेवयाची खीर आहे आणि ही दुसरी खीर आहे. पुढे ना मी आता नैवेद्याचं ताट भरून घेत आहे. इथं आपण थोडंसं डाळीचं वरण ठेवलंय, भात, पुरी आणि आपली ही मासवडी आहे. ह्या मासवड्या आणि पिवळा बटाटा. एक मिनिट मोबाईल पकडून इथे मासवडी ठेवली. इथं पिवळा बटाटा भरते आता आणि इथं थोडीशी मेथीची भाजी भरूया आपण प्रसादाला पाहू शकता. आणि सोबतच आळूच्या वड्या. इथे पाहू शकता हे आळूच्या वड्या आणि भजी कुरडई हे आपलं ताट झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं तुपाची धार टाकायची आणि आता हे ताट आपण तिकडं नेऊन देऊया पूजेचं मांडायला. हे पाहू शकता सोबतच यांची इथं पण तयारी चाललेली आहे. हे पहा आमच्या लाडूसाठी खूप सारी चॉकलेट आणि इथं प्रसाद ठेवायची तयारी झालेली आहे. इथं ही फळांची टोकरी पण भरली आपण आणि इथं हे मांडलंय. हे बघा मक्खन आपलं कसं आहे. हे ताट घ्या दीदी. खिरीची पातेली आणि इकडं हे ठेवा मध्ये इथं आणि चॉकलेटचं इकडं साईडला ठेवा.
इकडंच अजून एक ताट खीर वगैरे ठेवावं लागेल. खाली ठेव खिरीचं. आणि ते हे आण पेढे आणि ते ह्याचं आण पंजिरी दाण्याची. ते बघायचं हा काय हा पेढे ते डिशमध्ये ठेव थोडे. इथं पहा आपण डिश आणलेले आहेत सगळं प्रसाद ठेवण्यासाठी. आणि आमचा लाडू पहा मस्त असा पाळण्यात बसलेला आहे. आणि हा आमचा छोटा लालाजी इथे पहा मस्त असे पाळण्यामध्ये बसून घेतले त्यांनी. आणि इथं खाली राधा राणी बसलेली आहे. आणि ह्यांना कपडे अजून बदलली नाही पण इथं त्यांचे कपडे इथं नवीन ड्रेस शिवलेले आहेत इथे पण घालायचे त्यांना. आणि ऐका ना ते तिथं तुळशीचं ठेवलंय ना ते तामानाच्या तिथं त्या तुळशीचं शेंडा घ्या सगळ्याच्या ह्याच्यावर एक एक तुळशीचं पान ठेवायचं. आणि हे पाहू शकता इथं खिरीचे पातेले पण आपण घेतलेत. हा टाक तोपर्यंत मी आवरून घेते माझं. आणि सोबतच इथं आपला आता मी थोडीशी फुलं भरून घेतलेत ताटामध्ये. आणि आपला केक पण आहे इथे पाहू शकता मस्त असा बाळकृष्णाचा केक आहे तो पण आता घेऊया आपण बाहेर. नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. थोडासा मी मध्ये आधी आवाज ॲड करणार आहे. आणि इथे पाहू शकता बाळकृष्णाची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मुलींनी माझ्या. कशी आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि थोडंसं आता मी तुम्हाला आतमधलं डेकोरेशन दाखवणार आहे. हे पहा इथे पाहू शकता. आता आपण आतमध्ये म्हणजे रूममध्ये काय काय केलं आहे ते बघूया. इथे पहा इथं मी बाळकृष्णाला आता 12 वाजायला आलेले आहेत फक्त 10 मिनटं राहिलेत. तर इथं मस्त असं हॉलमध्ये चटई वगैरे टाकून घेतली आणि मी बाळकृष्णाला कपडे घालत आहे. इथे पहा दुसरा नवीन ड्रेस घालती या कारण आता आपल्याला तयारी करायची आरतीची वगैरे. आणि इथं आपला प्रसाद वगैरे मांडून झालेला आहे. सोबतच मस्त पाळणा वगैरे बांधलेला आहे. छान मस्त फुगे वगैरे झालेले आहेत बांधलेले. आणि आपल्या बाळकृष्णाचा हा 5वा बड्डे आहे कारण हा बाळकृष्ण आणून 5 वर्ष झालेले आहेत. आता इथे पहा मस्त अशी सजावट केलेली आहे. आणि आपण जो काय प्रसाद केलेला आहे तो पण मांडलेला आहे. ते पहा किती छान असं मक्खन बनवलेलं आहे जे आपण गडव्यात ठेवलं आहे. आणि सोबतच थोडंफार घरी काय बनवलं आहे नैवेद्य वगैरे आणि काही गोष्टी विकत आणलेल्या आहेत. आणि आपलं जे लाडू आहे म्हणजे छोटा बाळकृष्ण तर त्याच्यासाठी मस्त असे चॉकलेट खूप साऱ्या प्रकारचे चॉकलेट वगैरे आणलेले आहेत. आणि इथे पहा हा आपली मोठी कृष्णाची मूर्ती आहे तर त्यांच्यासोबत हा 56 भोग जो आहे हा पण आपण ठेवलेला आहे. आणि थोडीशी मंदिराला सजावट केलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. ते पाहू शकता तुम्ही. इथे पहा छान असा माझा लाडू मस्त असं कपडे बदलण्यासाठी रेडी झालेला आहे. किती क्यूट दिसत आहे ना. हा ड्रेस बदलून आता आपण दुसरा पिवळा ड्रेस घालणार आहे. लाडू छान मावशीच्या हातामध्ये गेलेला आहे आणि मावशीकडनं लाड करून घेत आहे. आता आपले 12 वाजलेले आहेत आणि आता ह्यांना आपल्याला आरतीला घ्यायचं आहे. आणि इथे पाहू शकता मावशीच्या मांडीवरती बसलेला आहे लाडू. सोबतच राधा राणीचा पण ड्रेस बदलायचा आहे. तर इथं माझी मुलगी दीदी आमची राधा राणीचा ड्रेस बदलत आहे. राधा राणीला पण मावशीकडे देत आहे. इथे आता आरती करत आहे. आरती कुंज बिहारी की. तर छान अशी आपण आरती करत आहोत आणि सर्वजण आता आम्ही आरती करणार आहे. आणि जो आवाज आहे तो कॉपीराइट येतो त्यामुळे मी थोडासा कमी म्हणजे एकदम फारच कमी केलेला आहे. आणि मी माझा इथं आवाज एडिट करत आहे. तुम्ही पुढं एन्जॉय करा. मध्ये आधी थोडासा किंचित बारीक आवाज ठेवलेला आहे. सोबतच इथं छान असं डेकोरेशन पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही सर्वांनी कशी आरती केली आहे ते पण तुम्ही पूर्ण आरती पहा. नंतरनं पूर्ण पाळणा पण मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे पहा इथं माझी मुलगी आरती करते. आता सगळेजण हळूहळू मी आरती करणार आहे. आता इथं 4-5 जणी आम्ही जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांच्या हातात हे आरती देऊन आम्ही आरती करणार आहोत. आणि आम्ही फक्त बाळकृष्णाची आरतीच करतो. सोबतच पाळणा वगैरे करतो. आणि पुढे आपण केक वगैरे पण कट केलेला आहे
छान असा केक आणलेला आहे. तुम्ही नक्की पूर्ण ब्लॉग पहा, खूप आनंद येईल सर्वांना. मस्त केक आहे आपला लाडूचा, आपल्या दहीहंडीचा केक बनवलेला आहे, खूप छान आहे. आणि आरती सध्या आपल्याला पाठ नसतेच, त्यामुळं काय करणार, आपल्याला लावावे लागते टी व्हीवरती वगैरे. आणि जर तसं केलं, आपण लावली तर ती आपण ह्याच्यात जास्त आवाज घेऊ नाही शकत, त्यामुळं थोडा थोडा आवाज मला मध्ये आधी एडिट करावा लागतोय. इथे पाहू शकता. आणि प्लीज सर्वांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. सॉरी, हे जो काय आपला कार्यक्रम आहे, हा ब्लॉग आवडला की नक्की लाईक करा, कमेंट करा, आवडल्यास एकमेकांना शेअर करा. आता आमची ही दुसरी दीदी पण आरती करत आहे. नुरी पुरी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वटचेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णेन मात्रे कामना पूर्ती. जय देव जय परा तुझ गौरी कुंभरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जळत मुगड शोभतो बरा, रुंदुंती नुपुरी चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती यो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णेन मात्रे कामना पूर्ती. जय देव जय पीतांबर परिवर वंदना, सर्व संड वक्र सुंड तिन्नयना. हा समाचा वाटपाये सन्ना, संकष्टी पावावे निर्वावे रक्ष. सुरवर वंदना. जय देव जय जय देव श्री मंगल मूर्ती. दर्शन माते मान स्वर्णेन माते कामना पूर्ती. जय देव लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानी पाहिल रूप तुझे. प्रेमे लिंगीन आनंद पूजन, भावे वाळील मने नमा. तमेव माता पिता तमेव ब्रह्म देव देव. कायेने वाचा मनसेंद्रियता भुजात्मना प्रकृती स्वभाव. रोनि यज्ञम सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं नागनारायणं दामोदरं वासुदेव. श्रीराम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती मोरया. काय म्हणतात त्याला, ते जास्त लहान पण करतात. सेल्फी. आता बाळकृष्णाचा पाळणा चालू झालेला आहे आणि बाळकृष्णाला पाळण्यात टाकून सर्वजण झोका देत आहे, पाहू शकता.
तान्या बाळाची दृष्ट हो काढा. मस्त असा पाळणा चालू आहे आणि इथं आमची सगळ्यांची हसी मजाक पण चाललेली आहे. पाहू शकता किती सुंदर वाटतं असा कार्यक्रम असल्यानंतर घरामध्ये. इथे आता आपला बाळकृष्णाचा पाळणा कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण मस्त असा केक कट करणार आहोत. सर्वांनी पुढं ब्लॉग एन्जॉय करा नक्कीच. चलो घे काप. तुमच्या बाळात नाव तुम्हाला माहिती आहे. कृष्ण म्हणलं काय पण म्हणा. वरती बघ इकडं. चार ना चार त्याला. हा लाडूला. लाडूच्या फक्त तोंडाला हे कर. जवळ न्यायचं. थांब जरा इकडे. थांब ओके. लाडू लालाजी केक करा. ओके. आता त्याला चारा. हा चाल. कृष्ण होत इथं. थांब राधाराणीला नाही खाऊ घालत का? घालायचं ना. ह्याला लाडूला घाल पहिला.